आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, माणसाचा जन्म झाल्यानंतर माणूस मायेच्या अधीन सहज झाला जातो. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत ना, नाही का? मायेच्या अधीन आम्ही कधी झालो हे आम्हालाही कळलं नाही. सहज मायेच्या अधीन मनुष्य होतो, सहज मायेच्या अधीन मनुष्य होतो. पण एकदा मायेच्या अधीन झालेला मनुष्य ज्या वेळेला त्याला माया असत्य आहे हे कळतंय, माया खोटी आहे हे कळतंय, त्या वेळेला तो त्या मायेला सोडायला पाहतो, त्या मायेपासून मोकळा व्हायला पाहतो, पण सहज मोकळा होत नाही. बरं का? तसं जर पाहायला गेलं माऊली, तर माया आणि माया अधीन होणं, माये अधीन होऊन त्याप्रमाणे जगणं वागणं म्हणजे व्यसनाधीन झालेल्या माणसासारखं आहे. बरं का माऊली? एखादा व्यसनाधीन माणूस होतो बघा, आणि व्यसनाधीन झाल्यानंतर मग काय होतंय, त्याला त्या व्यसना वाचून चैन पडत नाही, चैन पडत नाही त्याला. सतत सतत त्या व्यसनाचीच आठवण येते त्याला, नाही का? कुठेही जाऊ द्या त्याला, कुठेही जाऊ द्या, एक वेळ महत्वाचं काही काम असेल ते विसरेल, पण ते व्यसन करणारी वस्तू जी काही ते विसरणार नाही, आणि जर विसरला तर बेचैन होतोय त्याला. तसं मायाधीन झालेला मनुष्य जिथे पण जाईल ना, तिथे त्याला मायाच आठवत असते. जिथे पण बसेल ना, तिथे त्याला मायाच आठवत असते. बरं का? आणि मग ज्या वेळेला त्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला कळतंय की हे मी जे करतोय ते चुकीचं आहे, याच्यामुळे माझं जीवन बर्बाद होणार आहे, याच्यामुळे माझा संसार बर्बाद होणार आहे, याच्यामध्ये माझ्या शरीराची देहाची हानी होणार आहे, जेव्हा कळतंय ना, तेव्हा तो मनापासून सोडायला पाहतोय, पण सुटत नाही. ते मनापासून सोडण्याचा प्रयत्न करतोय तो व्यसन, पण सुटत नाही. तसं मायाधीन झालेला मनुष्य ज्या वेळेला माया खोटी आहे, माया असत्य आहे हे जेव्हा त्याला कळतंय ना, तेव्हा तो मनापासून ती माया सोडण्याचा प्रयत्न करतोय, त्या मायेपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय. पण एवढा गुंतलेला असतोय त्या मायेमध्ये की काही केल्या त्या मायेपासून तो सुटत नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात, माझ्यापासून जी गुणात्मक माया निर्माण झालेली आहे, त्या गुणात्मक मायेपासून जर तुम्हाला सुटायचं असेल, मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर त्यासाठी काय करा? दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, फक्त तुम्ही मला शरण या, नाही का? देवाला शरण गेलो आम्ही की मग त्या मायेपासून आम्हाला भगवंत सोडवत असतात, तो देव त्या मायेपासून आम्हाला सोडवत असतात. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या फळेगाव मधील आणि हे बांगर परिवार आणि बांगर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सीताबाई राघव बांगर आईसाहेबांना 29 मार्च 2021 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे नारायण दादा असतील, गोविंद दादा असतील, शंकर दादा असतील, मंगेश दादा असतील, त्याचप्रमाणे विठाबाई असतील, कुसुमबाई असतील, अनुबाई असतील, मनीषाबाई असतील आणि नीराबाई असतील. विठाबाई सर्वात शेवटी, नीराबाई, कुसुमबाई, अनुबाई, मनीषाबाई आणि विठाबाई. त्याचप्रमाणे हा संपूर्ण बांगर परिवार. आता तिकडे आपले भाऊ बाबा आहेत, आधी करून त्यांचे भाऊ असतील, आई साहेबांचे पुतणे असतील, मग मनोहर दादा, रमेश दादा, सगळेच अगदी अनेक आले, सगळेच आले. बरं का? संपूर्ण हा बांगर परिवार आणि आप्तेष्ट मित्र परिवार आज समाजामध्ये कार्य करत असताना आपल्याला माहिती आहे की एकदा आई वडील निघून गेले काय असतानाच विसरणारी मंडळी भरपूर आहे, नाही का? आई वडील असतानाच त्यांना विसरणारी मंडळी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. अर्थात जो सेवा धर्म आहे तो सेवा धर्म न करणारी मंडळी आपल्याला अनेक पाहायला मिळते. आई वडील एकदा निघून गेले ना की मग त्या ठिकाणी लगेच दिवसेंदिवस त्या गोष्टींचा, त्या देवांचा आपल्याला विसर होत असतो. विसरणारी मंडळी आपल्याला अनेक पाहायला मिळते.
पण मी म्हणेन की आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. खरं तर या बांगर परिवाराचं, या मुलांचं पितृक्षेत्र 2009 साली हरवलं गेलं. 2009 साली बाबांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आईसाहेबांनी या ठिकाणी बाबांच्या मरणोत्तर सुद्धा या मुलांना सांभाळलं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यावर संस्कार केले आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जगण्या वागण्याचा प्रयत्न केला. आईसाहेबांनी जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि ते संस्कार, ते मार्गदर्शन म्हणून आज आईसाहेब 5 वर्षे झालेली असताना सुद्धा गेलेली. आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेऊन 5 वर्षे झालेली असताना सुद्धा या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आपल्याला आयोजित केलेलं पाहायला मिळतंय. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमचे गणपत बांगर असतील, त्यानंतर दादा समोर बसलेले दादा असतील, आधी करून संपूर्ण हा बांगर परिवार असेल, त्यांनी संपर्क केला. खूप दिवस आधीच संपर्क केल्यामुळे या ठिकाणी ही सेवा घडते आणि सेवेच्या वेळी तुमचं सगळ्यांचं दर्शन घडतंय. मौली मायेअधीन मनुष्य सहज होतोय, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत, बरं का. ज्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये जर वावर नसेल, बरं का, तर त्या घरामध्ये जळकटा निर्माण करायला, जाळ्या निर्माण करायला आपल्याला काही करावं लागतंय का? काही करावं लागत नाही, नाही का मौली. जेव्हा आम्ही अनेक दिवसांनी घर उघडतोय तेव्हा पाहतोय तर त्या जाळ्यांचंच राज्य असतंय, तिथे त्या सुतेऱ्यांचंच राज्य असतंय, ते जळकट निर्माण झालेले असतात. त्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. तसं आम्ही सुद्धा आमच्या देहाचा जर विचार केला तर मायेचे जे जाळं आहे ना, मायेचं जे जळकट आहे ना, ते निर्माण करायला आम्हाला वेगळं काही असा प्रयत्न करावा लागत नाही. माणसाचा जन्म झाल्यापासून जसा जसा देहाने मोठा होतो ना, शरीराने मोठा होतो ना, तसा तसा तो मायेच्या जाळामध्ये अडकत जातो, तसा तसा तो मायेच्या जाळामध्ये अडकत जातो. मौली सुरुवातीला त्याला मनामध्ये ओढ असते, ती म्हणजेच आईची. लहान मुलगा बघा, आई असली ना एकदा त्याच्या जवळ, मग त्याला काही नका देऊ, काही देऊ नका. पण आई जर नसेल ना तर त्याला सर्व काही देऊन बघा, ते गप्प बसत नाही, गप्प बसत नाही. ज्या वेळेला एका मोठ्या बाजारामध्ये त्या आईने आणि मुलाने प्रवेश केला, अगदी जात होते, जात असताना आता ते लहान मूल बाजारात प्रवेश केल्याबरोबर त्याला त्या गाड्या दिसल्या खेळायच्या. ते आईकडे गाडी मागायला लागलं, आईकडे गाडी मागायला लागलं. ते आई बोलते, बा अजून सगळा बाजार बघायचा, आता इथूनच जर सुरुवात केली तर अर्ध्या बाजारात जाईपर्यंत पण पैसे पुरणार नाहीत आपले, नाही का. म्हणून मग ती बोलते, थांब जरा, घेईन आपण, जाताना घेऊ, कारण अजून बरंच काही दिसणार आहे तुला. आताशी पहिल्याच दुकानात गाडी दिसली, अजून बरंच काही दिसणार आहे, बरंच काही दिसणार आहे, बरं का. आणि मग त्याने काय केलं, तिथे अगदी ते आरडाओरड करायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. शेजारची लोक पाहतायत, अरे काय बाई आहे की काय, ते मुलगा गाडी मागताय आणि आता त्या मुलाच्या खोडी कोणाला माहिती, लोकांना का आईला, नाही का मौली, आईलाच माहिती ना, घरच्यालाच माहिती, बापालाच माहिती मुलाच्या खोडी काय त्या, नाही का. पण लोक पाहणारे बोलायला लागली की अरे ते मुलगा एवढा मागतोय, त्या गाड्या वगैरे द्यायला पाहिजे ना आईने. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर मग त्याला ती बाहुली काहीतरी दिसली, तिच्यासाठी तो रडायला लागला, बरं का. आई बोलते, बाळा अरे सगळं काय घेऊ, जाताना घेऊ ना आपण, बरं का. हाताला असलेलं ते बाळ, आई चालते, तो मुलगा चालतोय, आई चालते, मुलगा चालतोय. आणि मध्यंतरी गेल्यानंतर जेव्हा गर्दीमध्ये गेले त्यावेळेला चुकून त्या बाईचा तो हात सुटला गेला, मुलगा एकीकडे गेला आणि ती आई एकीकडे गेली. तिकडे आई शोध शोध शोधते बाळाला, इकडे ते बाळ रडताना बघितलं, रडताना बघितलं आणि मग एकाने त्याला कडीवर घेतलं, खांद्यावर घेतलं, बाळा काय पाहिजे तुला. आता बाहुली नाही, आता गाडी नाही, आता ते बाळ रडतंय. कोणासाठी? आईसाठी, आईसाठी रडतंय, बरं का मौली, आता आईसाठी रडतंय ते. आता झालं काय, सुरुवातीला ज्यांनी बघितलं होतं ते बाळ रडताना, त्यांनी गाडी आणून त्याला दिली, ते गप्प बसावं म्हणून. ती मोटर असते ना छोटी, ती खेळायची, ती त्याला खरेदी करून आणून दिली त्याला, बाळा हे घे, पण गप्प बस. फेकून दिली त्यांनी ती गाडी, नको मला गाडी, नको मला. अरे आता मगाशी तर गाडीसाठी रडत होता तू,
कोणासाठी रडतो? मग अशी गाडीसाठी रडतो. आम्ही स्वतः बघितलं, नाही मला गाडी नाही पाहिजे, मग आता मला आई पाहिजे. पुढे ज्यांनी बाहुलीसाठी रडताना बघितलेलं त्यांनी बाहुली आणून दिली बरं का. ही बाहुली घे दादा तुला आता, नाही ती पण फेकून दिली. मला आता बाहुली नाही पाहिजे, मला आई पाहिजे, आई पाहिजे मला बरं का. अहो काय काय केलं पण ते बाळ गप्प बसत नाही. ज्यावेळी आईची आणि त्याची भेट झाली त्यावेळेला काहीही करावं लागलं नाही, काहीही द्यावं लागलं नाही. त्यावेळेला ते आईला बघितल्याबरोबर, आईचा स्पर्श झाल्याबरोबर तिथेच गप्प बसलं बरं का. खर तर आई वडील हे आपले दैवत आहेत. आई वडिलांसारखं दैवत नाही असं आपण म्हणतो, पण मायेला सुरुवात तिथून झाली. माईच्या अधीन व्हायला सुरुवात आम्हाला आवड जी निर्माण झाली की नाही एक एक गोष्टीची. मग त्याच्यानंतरचा विषय काय आहे? लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायांचा, कळप मिळविला पोरांचा, आनंद शोक आहे. थोडा मोठा झाला ना बघा, त्यावेळेला त्याला खेळाचा लो लागला, खेळाचा छंद लागला त्याला. आता काय झालं माहितीये का? आतापर्यंत आईसाठी रडणारा, आईच्या जवळ आईच्या मांडीवर खेळणारा पोरगा ज्या वेळेला गल्लीमध्ये खेळायला गेला आणि पोरांचा लो लागला ना, पोरांची संगत झाली ना, आता आईला हाक मारावी लागते. अरे बाळा काय करतोय? जेवायला वाढलंय, ये जेवायला वाढलंय. तरीही त्याचा आवाज येतो, एक डाव राहिलाय जरा थांब. कसली आवड लागली आता त्याला? खेळाची आवड लागली. नंतर मग जशी कुडी वाढते ना, जसा देह वाढतो ना, तशा आवडी त्याच्या वाढत जातात. आज समाजामध्ये कार्य करत असताना आम्हाला असं पाहायला मिळतंय की बऱ्याच प्रकारच्या आवडी माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. माऊली, बऱ्याच प्रकारच्या आवडी माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. त्या आवडी निर्माण होत असताना अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत बरं का, अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ते. तुमची आवड कशावर निर्माण आहे, कशावर आधारित आहे? तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ते. कबीर महाराज काय म्हणतात? सज्जन को सज्जन मिला हो गया दो बात. चांगल्या माणसाला जर चांगला माणूस भेटला तर तिथे चांगलंच ऐकायला मिळतंय ना माऊली, नाही का? जी बाई आध्यात्मिक आहे, परमार्थिक आहे अंतःकरणापासून, तिथे आम्हाला जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई आदी करून जगद्गुरु तुकोबा, माऊली, ज्ञानोबाच ऐकायला मिळतील ना, नाही का? सज्जन को सज्जन मिला हो गया दो बात, नाही का? और गधे को गधा मिला तो खा गया दो लात, नाही का? कितीतरी प्रकरण आपण पाहतोय असे आपल्या समाजामध्ये घडणारी. एखादा होऊन जाते, एखादा क्रिया होऊन जाते आणि एक दुसराच त्या ठिकाणी ते करत असतो. पण आपण बोलतो ना, एकाने केलं आणि 17 जणांना भोगायचं आलं. समजतंय ना? जसा संघ आपल्याला असेल ना, त्याप्रमाणे आपल्याकडे विचार निर्माण होत असतात. मला सांगा, पडणाऱ्या पाण्यामध्ये काही दोष आहे का? पाणी जे आकाशातून पडते त्याच्यामध्ये काही दोष आहे का? उशीरला पडणारं पाणी वेगळं, पलेगावला पडणारं पाणी वेगळं, इकडे रुंद्याला पडणारं पाणी वेगळं, तिकडे टिटवाळा क्षेत्र आहे, गणपती बाप्पा आहे म्हणून तिथे पाणी वेगळं पडते, असं काही आहे का? पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष नाही आहे, पण ते पाणी जिथे पडतंय ना, ज्याच्या संघाला जातंय ना, जिथे त्याला ज्याचा संघ होतोय ना, त्याप्रमाणे त्या ठिकाणी चांगलं की वाईट अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, पण संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. आपण सर्व शेतकरी माणसं आहोत, आपल्याला माहिती आहे. एकाच पाटामध्ये ज्या वेळेला एखादा शेतकरी घरी भाजीला खाण्यासाठी काही भाजीपाला लावतोय की नाही, त्यावेळेला 2-2, 3-3 आळी तो करत असतो. बरोबर आहे की नाही माऊली? सुरुवातीला थोड्या मिरच्या लावतोय, नंतर मग तिकडे टोमॅटो लावतोय, त्याच्यानंतर कारल्याचा 1-2 ताना असतोय बरं का, त्याच्यानंतर अजून काही असं वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावत असतो तो एकाच पाटामध्ये.
आता मला सांगा, त्या पाटामध्ये जो पाणी सोडतोय तो पाणी एकाच प्रकारचा असतो ना? का कारल्याला वेगळा, मिरचीला वेगळा, टोमॅटोला वेगळा, असं काय असतंय का? एकाच प्रकारचं पाणी सोडलं जातंय, पण त्या पाण्याला जसा संग मिळतो ना, त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते विचार पाहायला मिळतात, चव पाहायला मिळते, बरं का? जे पाणी मिरचीला मिळतंय, मिरचीचा संग झाल्यामुळे ते पाणी कसं लागतंय बरं? तिखट लागतंय ना? मिरची तिखट असते की नाही? तेच पाणी टोमॅटोला गेल्यानंतर आंबट होतंय, तेच पाणी कारल्याला गेल्यानंतर कडू होतंय. मला सांगा, पाण्याचा दोष का संगाचा दोष? संगतीचा दोष ना? तसं भगवंतानी आम्हाला निर्माण करताना, जन्माला घालताना कुठल्याही प्रकारची वासना, व्यसन, नाद काहीही नव्हतं. काहीही नव्हतं ना? कहू. जन्माला आल्यानंतर बाळ रडतंय, पण आईच्या कुशीत गेल्यानंतर लगेच गप्प बसतंय. त्यावेळेला ते बोलत नाही मला अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे, मला चुनाच पाहिजे, तंबाखूच पाहिजे, मला वेडी पाहिजे, सिगरेट पाहिजे, थोडीशी मला काहीतरी. त्यावेळेला मागत नाही ते. कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये, कुठल्याही प्रकारची वासना नाहीये, कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, कुठल्या प्रकारचा नाद नाहीये. मग हे सगळे नंतर येतात ना. जसं शरीराने आम्ही वाढतोय ना, तसं सगळ्या प्रकारचे विचार, सगळ्या प्रकारचे विकार आम्हाला स्पर्श करत असतात. आता साधं उदाहरण आहे, वयाने ज्येष्ठ होणं सोपं आहे ना? वयाने ज्येष्ठ होणं सोपं आहे की नाही? त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं का? आपण मोठे कसे झालो? आपोआप. आपण ज्येष्ठ कधी झालो? आपोआप. काही नसताना पण ज्येष्ठ होऊन घेतात तिकिटासाठी, नाही का? तिकिटासाठी काही नसताना पण ज्येष्ठ होऊन घेतात ना. माई माऊली बिचारी, नाही का, गावामध्ये जो पुढाकार घेतोय, जो पुढे पुढे असतोय सगळ्या काही कार्य करण्यासाठी, गोष्टी करण्यासाठी, नाही का, त्या दादाला विनंती करते, दादा अरे 60 वर्षाच्या वरील व्यक्तींना जर मोफत प्रवास आहे, माझं काहीतरी करणं, याच्यावर 55 लागलेलं आहे माझ्या आधार कार्डवर, नाही का, एक जन्मतारीख किंवा माझ्या त्या वयाच्या दाखल्यावर 55 लागलेलं आहे. थोडे 4-5 वर्ष वाढून घे ना, काहीतरी कर दादा. मला मुलीकडे जायला लागतंय, मला भावांकडे जायला लागतंय, मला बहिणीकडे जायला लागतंय, आणि सगळा प्रवास माझा एसटीचाच आहे. तेवढं करून दे, मला लय पुण्य लाभेल, तुला खूप पुण्य लाभेल. भाषा बघा काय, तेवढं करून दे, तुला खूप पुण्य लाभेल. आता त्यालाही वाटलं, चला आई एवढी गयावया करते, आपण काहीतरी करून, जर प्रयत्न करून जर काही होत असेल तर करायला हरकत नाही, तेवढंच आईला सहकार्य होईल. बिचारीला फिरायला लागतंय ना. केलं तिने काय, त्याने डायरेक्ट 62-63 पर्यंत वय लिहून ठेवलं त्या आईचं, बरं. तर लागली आई जायला, ती बहिणीकडे काही, भावांकडे काही, मुलीकडे काही, सगळं झालं तिचं चालू. पण कालांतराने काय झालं माहितीये का माऊली? काय? लाडकी बहीण योजना आली, बरं का. तर लाडकी बहीण योजना आल्यानंतर बेटा इकडे, लाडकी बहीण योजना आल्यानंतर मग ती पुन्हा त्या दादाकडे गेली, भाऊकडे गेली. दादा आता बघ ना, जरा कमी होतंय का जरा 4-5 वर्षांनी? माझा नंबर लागत नाही रे, 60च्या नंतर नाही ना, बरं का. वयाने ज्येष्ठ होता येतंय किंवा माणूस सहज वयाने ज्येष्ठ होतो, पण ज्ञानाने, विचाराने आणि कर्माने जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? आमच्याकडे जी किलमिश आहे ना, घाण आहे ना, तिचा त्याग केला पाहिजे, तिचा त्याग केला पाहिजे, बरं का. घाणीचा त्याग केला पाहिजे, त्या किलमिशाचा त्याग केला पाहिजे आम्ही. जोपर्यंत त्याचा त्याग करत नाही ना, तोपर्यंत आमच्याकडून परमार्थ घडणार नाही. मोकळ्या मनाने श्रवण करा, मोकळ्या मनाने ऐका, मोकळ्या मनाने परमार्थ करा. जेवढा मोकळ्या मनाने परमार्थ कराल ना, तेवढा तुम्हाला फायदा होईल. लोकांना किती होईल माहिती नाही काय. आणि लोकांचा विचार करू नका. लोक काय माहितीये का, जोपर्यंत त्यांच्या मनासारखं होते तोपर्यंत तुम्हाला फुलांचा हार घालतील. मनाविरुद्ध झालं की चपलांचा हार घालायला सुद्धा मागे येणार नाही. आपल्याला परमार्थ करायचे, आपल्याला देवकार्य करायचं नाही, स्वतःचा विचार करा आणि स्वतः त्या धर्म कार्याचा, देवकार्याचा आनंद घ्या. त्यासाठी
स्वतः मोकळं झालं पाहिजे, स्वतः स्वच्छ झालं पाहिजे. अंतःकरणापासून आपण काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे, अंतःकरणापासून मोकळं पाहिजे. साधं उदाहरण आहे. नुसतं घरामध्ये जर आम्हाला दूध टिकवून ठेवायचं असेल, टिकवून महत्वाचं आहे हा बरं का माऊली. घरामध्ये जर दूध आम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर दुधाचीच पातेली घ्यावी लागते. दुधाची पातेली वेगळी असते की नाही, दुधाचं भांड वेगळं असतं की नाही आपलं. सकाळी सकाळी दूधवाल्याने आवाज दिल्याने जर रात्रीचा रस्सा ओतून जर त्याच्यात दूध घेतलं तर काय होईल बरं? नासेल, ते नासेल की ना. नुसतं दूध जर आम्हाला घरामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर ते पातेलं एवढं स्वच्छ धुतलेलं लागतं, एवढं स्वच्छ धुतलेलं लागतंय का थोडा सुद्धा काही केर कचरा नको, त्याच्यामध्ये थोडी सुद्धा घाण नको. अरे मग संतांचे विचार ठेवायचे आहेत, परमार्थ ठेवायचे आहे, परमार्थाचे विचार साठवायचे आहेत, भक्तीचे विचार साठवायचे आहेत. इथे किलमिश ठेवून चालेल का? इथे घाण ठेवून चालेल का? इथे वाईट विचार, वाईट कर्म, अहंकार, अभिमान ठेवून चालेल का? सोपं उदाहरण आहे ना. परमार्थ जर आम्हाला साठवायचा आहे, परमार्थिक विचार जर आम्हाला अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचे आहेत, तर संत म्हणतात सत्पात्रा वाचून सद्वस्तू टिकून राहत नाही. सत्पात्र पाहिजे, सत्पात्र पाहिजे. श्रवणामध्ये आम्हाला पहिला जर काय आडवं येत असेल तर आमचा अभिमान, अहंकार. ह्याच्यापेक्षा मला जास्त येतं, ह्याच्यापेक्षा माझं ज्ञान जास्त, ह्याच्यापेक्षा परमार्थ माझा जास्त आहे समजाचा हा ऐकू शकत नाही. याला ऐकूनच देऊ शकत नाहीत, ऐकूनच देऊ शकत नाहीत. ह्याच्यापेक्षा मला जास्त कळतंय. याला काय कळतंय? कोणी असू द्या, ऐकू देणार नाही. मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी म्हणून जर आम्ही बसलो ना ऐकायला, आम्हाला काही मिळणार नाही. मला सगळं कळतंय म्हटलं की विषय संपला. कळतंय म्हटल्यानंतर जाणता झाला तो, मोठा झाला तो. आणि मग म्हटलेले जगद्गुरु तुकोबा, जय अंगी मोठेपणा तया यातना कठीण. परमार्थ हा मोठेपणा मिरवण्यासाठी नाही आहे, परमार्थ हा मिरवण्यासाठी नाही आहे, परमार्थ हा मुरवण्यासाठी आहे. परमार्थामध्ये जेवढं नम्र राहता येईल ना, जेवढं लहान होता येईल ना, तेवढं लहान होऊन परमार्थ करता आला पाहिजे, तेवढं लहान होऊन परमार्थ करता आला पाहिजे. नम्रता हा परमार्थाचा पहिला गुण आहे. नम्र झाले होता तेने कोंडिले अनंत. बरं का. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. महाराज म्हणतात व्हावे लहानाहून लहान. जेवढं लहान राहून आम्हाला कार्य करता येईल ना, तेवढं करता आलं पाहिजे. आईचं जास्त प्रेम कोणावर असतं? आई वडिलांचं मोठ्यावर की लहानावर? आई जास्त काळजी लहान मुलाची घेते की मोठ्या मुलाची घेते? आई अधिक करून विचार लहानाचा करते की मोठाचा करते? जेवढं लहान होऊन राहता येईल ना आम्हाला तेवढं. म्हणून तर जगाची माऊली येते, त्या माऊलीच्या खुशीमध्ये राहून, त्या माऊलीच्या मांडीवर बसून जर आम्हाला आत्मसुख अनुभवायचं आहे ना, तर आम्ही लहान होऊन माऊलींच्या मांडीवर बसलो पाहिजे. मोठा झाल्यानंतर माऊली मांडीवर घेत नाहीत. ज्ञानाला माऊलींच्या मांडीवर जागा नाही, आईच्या कुशीत जागा नाही ज्ञानाला. जेवढं लहान असून आम्ही तेवढं माऊली काय करते? आम्हाला मांडीवर घेते आणि माऊलींच्या मांडीवर बसलं की त्याला आत्मसुख प्राप्त होत आहे, आत्मसुख प्राप्त होत आहे. बरं का. आत्मरस जर आम्हाला ती गोडी जर चाखायची आहे ना, बरं का, आई दूध कोणाला पाजत असते? लहान मुलालाच ना. माऊलींच्याकडे जर आम्हाला आत्मरसाची गोडी जर चाखायची आहे तर आम्ही लहान होऊन ज्या वेळेला माऊलींच्या मांडीवर बसू ना, त्या वेळेला त्या माऊली, पांडुरंग परमात्मा माझी माऊली, ज्ञानोबा माऊली, जगाची माऊली आम्हाला ते आत्मरस नाही का देत असतात. तो आत्मरस आम्हाला चाखता येतो, पिता येतो, घेता येतो. आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला जर देव कार्य करायचंय, धर्म कार्य करायचंय, आम्हाला जर खऱ्या अर्थानं मुक्त व्हायचं आहे,
तर भगवंत म्हणतात काय करा, दैवी भेषा गुणमयी मोहमाया दुरत्तया ममेव ये प्रपद्यन्ते माया मे तातरंती ते. तुम्ही फक्त मला शरण या. देवाला शरण गेलं पाहिजे, मायेपासून बाजूला व्हायचं आहे ना. पहिले आवड लागली घरातल्यांची, आईची, सगळ्यांची, नंतर आवड लागली खेळाची, खेळायला गेल्यानंतर मग थोडा मोठा झाल्यावर त्याला बऱ्याच आवडी निर्माण झाल्या. मग जो 7 वाजता रोज यायचा तो 10 वाजता यायला लागला. आणि मग नंतर आवड अजून वाढल्यामुळे 10 वाजता यायचा 12-1 वाजता यायला लागला. आवडी निर्माण झाल्या ना, व्यसनाधीन झाला, नको ते व्यसन जडलं गेलं, नको ते व्यसन लागलं गेलं. आणि मग नंतर आई वडील बोलतात हा असा काही ठिकाणावर येणार नाही. 10 वाजता येणारा 12-1 वाजता यायला लागला, हा असा काही ठिकाणावर येणार नाही. याचा पहिले लग्न करून द्यायला लागेल. लगीन झाला का बरोबर ठिकाणावी, लगीन झाला की बरोबर ठिकाणावी. ठिकाणावर येण्यासाठी त्याचं लग्न केलं. आता अजून पुढे काही सांगायला पाहिजे का? अजून पुढे काही सांगायला पाहिजे का? आपलं मायेचं जाळ चाललंय बरं का बाबा. मायेचं जाळ कसं वाढत जातंय, हे सगळं मायेचं जाळ आहे. खेळाचे मित्र वेगळे, व्यसनाधीन केलेले, व्यसनाधीन झालेले, व्यसन करताना जोडलेले मित्र वेगळे, बरं का. अजून ग्रुपमध्ये एकत्र आलेले मित्र वेगळे, मंडळामध्ये एकत्र आलेले मित्र वेगळे. चांगल्या कार्यासाठी जर असेल तर हरकत नाही ना, एकत्र आलंच पाहिजे, मित्र जोडलेच पाहिजेत. धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी, देश कार्य करण्यासाठी हिताचं आहे, ते हिताचं आहे. धर्मकार्य जर त्या मंडळाकडून घडत असेल, त्या ग्रुप करून घडत असेल तर 100% ते चांगल्यासाठी एकत्र आलेले आहेत. पण आज आम्ही सर्वस्वी जर विचार केला तर अनेक माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला बघा ना काय चाललेलं असतं, काय घडलं जाते. कधी एकत्र येतात माणसं, कधी एकत्र येतात माणसं. आणि मग नंतर ज्याला सगळ्या मित्रांची आवड होती, ज्याला सगळ्या नातेवाईकांची आवड होती, आई वडिलांची आवड होती, तो आता एकाच ठिकाणी आवड